हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामर यामधील नंबर हा टॉपिक अभ्यासूया. या टॉपिकवरती आयोगाने विचारलेले क्वेश्चन्स पाहण्या अगोदर आपण हा टॉपिक समजून घेऊ. नंबर हा टॉपिक तसा इझी वाटतो, बट रूल्स पाहिल्यानंतर थोडासा अवघड आहे. म्हणजे ते रूल्स आपल्या लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. ओके, नंबरचे दोन पार्ट पडतात वचनाचे, एकवचन आणि अनेक वचन. सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. ओके, सिंग्युलर नाउन म्हणजे काय असतं? A noun that denotes one person or a thing is said to be in the singular number. म्हणजेच काय, ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होत असेल तर असे नाम कसं असतं? एकवचनी असतं. जसं की आता बॉय, गर्ल, बुक, ओके, पेन, सिटी, हे ते सिंग्युलर नंबरमध्ये एकाच नामाचा बोध होतो. याच्यातून प्लुरल नंबर म्हणलं तर नामातून एकापेक्षा अधिक घटकांचा जर बोध होत असेल आपल्याला, तर असे नाम कसं असतं? अनेकवचनी असतं. एक्झाम्पलमध्ये तर बॉयज, गर्ल्स, बुक्स, पेन्स, मी एकदम इझी एक्झाम्पल सांगितले. ओके, एवढे इझी आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जात नाही. आता आपले रूल जे बघणार आहोत ना, त्या रूलनुसार कसे क्वेश्चन्स बदलतात ते पाहूया. मी जेही एक्झाम्पल सांगणार आहे ते सगळे एक्झाम्पल महत्त्वाचे असतील. ओके, पहिला रूल बघा, काही एकवचनी नामांचे अनेकवचन करताना फक्त एसच प्रत्यय लागतो. जसं की आता बॉयचं बॉईज, गर्ल गर्ल्स, काऊ काऊच, डेस्क डेस्क, ओके, फक्त एस प्रत्यय लागला. प्रूफचं प्रूफ्स, आयचं आईज, कॅप कॅप्स, फार्मर फार्मरचं अनेकवचनी फार्मर्स, कॅमलचं कॅमल्स, ओके, बुकचं बुक्स, कारचं कार्स, ओके, हाऊसचं हाऊसेस, कुकचं कुक्स, हॅटचं हॅट्स. हे झाले एस प्रत्यय लागून अनेकवचनी बनवलं आपण यांना. आता सेकंड रूल पहा, ज्या एकवचनी नामाच्या शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स किंवा झड असे अक्षरे असतील ना, अशा नामाचे अनेकवचन करताना ई एस प्रत्यय लागतो. ओके, कोणते कोणते शेवटी? यस, एस एच, सी एच, एक्स, झेड आणि एस एस. ओके, हे जर अल्फाबेट येत असेल शेवटी, तर त्या शब्दाचे प्लुरल फॉर्म करताना ई एस प्रत्यय लावावा लागतो. आता एक्झाम्पलमध्ये डिश, डिशेस, मॅच, सी एच प्रत्यय आला शेवटी. ओके, सी एच आलं बघा शेवटी, तर मॅचेस, ब्रँचेस, सी एच आलं, ब्रँचेस, ई एस प्रत्यय लागला. गॅस, गॅसेस, ग्लास, ग्लासेस, फॉक्स, फॉक्सेस, किस, किसेस, ओके, टॅक्स, टॅक्सेस, बेंच, बेंचेस, वॉचचं वॉचेस. हे झाले अनेकवचने. आपण प्लुरल फॉर्म पाहिले, ई एस प्रत्यय लावलेले. सेकंड रूल पाहू आपण, ज्या नामाच्या शेवटी वाय आहे व वायच्या पूर्वी एखादा स्वर असेल तर अशा नामाचे अनेकवचन करताना फक्त एस प्रत्यय लागत असतो. ओके, आता इथे बघा, वेच्या अगोदर वायच्या अगोदर काय लागलेलं आहे? ए हा काय वावेल येतं. ओके, ए ई आय ओ यू, हे वायच्या अगोदर जर असे वावेल असतील तर फक्त एस प्रत्यय लागत असतो. रे, ए आला वायच्या अगोदर म्हणजेच काय? रे झालं. एसे, वायच्या अगोदर ए आला म्हणजे वावेल आला म्हणजे एस एस झालं. ओके, वायच्या अगोदर जर वावेल येत असेल तर वायच्या पूर्वी त्यावेळेला फक्त एस प्रत्यय लागतो. ओके, आणि ज्या नामाच्या शेवटी वाय येत असेल पण त्याच्या अगोदर जर नाही कॉन्सोनंट येत असेल, व्यंजन येत असेल, ए ई आय ओ यू हे अक्षरे सोडून जर व्यंजन येत असेल तर त्याचा प्लुरल फॉर्म करताना काय? वायच्या जागी आपल्याला आय ई एस प्रत्यय वापरावा लागतो. ओके, जसं की बघा आता स्टोरी, स्टोरी वायच्या अगोदर आर हा कॉन्सोनंट येतोय म्हणजे काय होणार आहे? स्टोरीज. प्लुरल फॉर्म काय होणार त्याचं? स्टोरीज, आय ई एस प्रत्यय लागणार. सिटीजचं प्लुरल फॉर्म सिटीज. आर्मी, आर्मीज. ओके, फ्लाय, फ्लाय वायच्या अगोदर कॉन्सोनंट आलेला आहे म्हणजे फ्लाईज. लेडी, लेडीच्या अगोदर नाही का डी हा कॉन्सोनंट आहे वायच्या अगोदर म्हणजेच काय? लेडीज होणार प्लुरल फॉर्म करताना. फक्त लक्षात काय ठेवायचं? वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर आय ई एस, आणि वायच्या अगोदर जर स्वर असेल तर काय लागणार आहे? फक्त एस हा प्रत्यय लागणार आहे. ओके, आता पाचवा रूल काय सांगतो, ज्या एकवचनी नामाच्या शेवटी ओ असेल परंतु त्यापूर्वी एखादे व्यंजन असेल अशा नामाचे अनेकवचन करताना ई एस प्रत्यय लागतो. ओके, ओच्या अगोदर जर व्यंजन असेल तर काय प्रत्यय लागणार आहे? ई एस प्रत्यय लागणार आहे. आता एक्झाम्पलमध्ये पाहू शकता, मँगो, ओच्या अगोदर कोणता प्रत्यय लागला? जी आलेला आहे, जी. ओके, तर जी म्हणजेच काय झालं? कॉन्सोनंट, म्हणजेच प्लुरल फॉर्म काय येणार आहे? ई एस प्रत्यय लागून मँगोज. पोटॅटो, ओच्या अगोदर कॉन्सोनंट आहे टी म्हणजे पोटॅटोज. ओके, बफेलो, बफेलोचं स्पेलिंग लक्षात ठेवूया, BUFFALO, खूपदा विचारलेलं आहे म्हणजे सरळ सेवा एक्झाममध्ये खूपदा आलं बफेलो. ओके, तर बफेलोचं प्लुरल फॉर्म काय होणार आहे? बफेलोज, ई एस प्रत्यय लागणार आहे. वोल्कॅनो, वोल्कॅनोचं वोल्कॅनोज, ओच्या अगोदर कॉन्सोनंट आलं म्हणजे ई एस प्रत्यय लागणार, वोल्कॅनोज. ओके, हिरो, हिरोज,
निग्रो म्हणलं तर निग्रोज, मोटो म्हणलं तर मोटोज आणि इकोचं काय होणार आहे इकोज. पण या नियमांना काही अपवाद पण आहे बघा. जी नामे ना इंग्रजीमधून परभाषेमधून आलेली आहेत त्यांच्याबरोबर जी संक्षिप्त रूप वापरली गेली ना, नामात शेवटी जर ओ असं सुद्धा तिथं काय अनेक वचन करताना फक्त एसच प्रत्यय लागतो. ओके, परभाषेतील शब्द असेल तर त्याच्या शेवटी काय फक्त एस प्रत्यय लागतो. जसं की आता संक्षिप्त रूपे पण बघा, फोटोग्राफचं काय संक्षिप्त रूप फोटो, तर फोटो म्हणल्यानंतर फोटो हे काय झालं संक्षिप्त रूप झालं, म्हणजे काय फक्त एस प्रत्यय लागणार आहे, इथे एस प्रत्यय लागला. सोलो सोलोज. ओके, पियानो पियानोज, फक्त एस प्रत्यय लागलेला आहे. काही एस प्रत्यय लागून पण येतात, फक्त परभाषीय शब्द आणि जे संक्षिप्त रूप म्हणून यूज करतो आपण त्या शब्दांना एस प्रत्यय लागणार. ओके, आता 6वा नियम बघा, ज्या नामांच्या शेवटीनं दोन स्वर येत असतील अशा नामांचे अनेक वचन करताना फक्त एस प्रत्यय लागत असतो. ओके, शेवटी 2 स्वर असतील तर फक्त एस प्रत्यय लागणार. आता इथे बघा झू डबल ओ ओ आलेला आहे, म्हणजेच काय 2 स्वर आलेत म्हणजे फक्त एस प्रत्यय लागणार आहे. बी म्हणजे ई हे काय झाले 2 स्वर झाले, 2 स्वर आले म्हटलंच काय एस प्रत्यय लागणार आहे. कुक्कूच्या ठिकाणी पण बघा डबल ओ आला म्हणजे 2 स्वर आलेला इथं कुक्कूच होणार. ओके, ट्रीचं ट्रीज होणार, 2 स्वर आले म्हटलं तर एस प्रत्यय लागणार. ओके, 7वा नियम पण खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा नाही का नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई, ओके, एफ किंवा एफ ही येत असेल तर ते काढून टाकून त्या ठिकाणी फक्त आपल्याला व्ही ई एस प्रत्यय वापरावा लागतो. हे तुम्ही नियम 2-3दा रीड केलं तर लक्षात बसून जातील. एफ किंवा एफ ही हे जर येत असेल तर त्या ठिकाणी काय येणार आहे व्ही ई एस प्रत्यय येणार आहे. ओके, आता एक्झाम्पल पाहू याच्यावरती. आता वाईफ हा शब्दामध्ये बघा एफ ई प्रत्यय आला शेवटी म्हणजे काय होणार आहे वायूज, व्ही ई एस प्रत्यय लावायचं आपल्याला वायूज होणार. लिप शेवटी एफ आला म्हणजे लिव्ज येणार. ओके, व्ही एस. लाईफच्या ठिकाणी एफ ई आलेला आहे शेवटी म्हणजेच पण व्ही एस प्रत्यय लागणार, लाईव्ज होणार. ओके, एफ ई निघून जाणार आणि तिथे व्ही ई एस येणार. उल्फचं उल्ज येणार. ओके, उल्ज हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत, एक्झाममध्ये खूपदा विचारतात अनेक वचन. ओके, थिपचं बघा थिप ई एफ आला शेवटी म्हणजे ते व्ही ई एस येणार. एफ किंवा एफ ही दिसल्याबरोबर आपण काय लक्षात ठेवायचं व्ही ई एस प्रत्यय लक्षात ठेवायचा. ओके, लोफचं लोज येणार. ओके, आता जो मी नियम सांगितला ना एफ किंवा एफ ही जर आला असेल तर व्ही ई एस प्रत्यय लावायचा. या नियमाला काही अपवाद आहेत बघा, काही शब्द आहेत ते लक्षात ठेवू आपण. ब्रीफचं काय होणार आहे प्लुरल फॉर्म करताना डायरेक्टली एस प्रत्यय लागेल. ओके, ब्रीफ्स होणार आहे. ओके, फक्त एस प्रत्यय लागला. रूफ ब्रीफ रूफ सेप शेप चिप हे जे शब्द आहेत ना यांना फक्त एस प्रत्यय लागणार आहे. काही शब्द लक्षात ठेवू. ब्रीफचं ब्रीफ्स, रूफचं रूप्स होणार आहे, चिपचं चिप्स होणार आहे, सेपचं सेप्स होणार आहे. फक्त सेपला काय एस प्रत्यय लागलेला आहे. आता पुढील नियम बघा, हा पण नियम महत्त्वाचा आहे. आता काही नामांच्या शेवटी जर अनेक वचन करताना ई एन किंवा आर ई एन जर प्रत्यय येत असेल, ई एन किंवा आर ई एन प्रत्यय येत असेल तर त्यावेळेला काय होतं त्याला शेवटी काय लागत असते बघा. म्हणजेच काही नामांच्या शेवटी अनेक वचन करताना आपण ई एन किंवा आर ई एन प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन करत असतो. तर ऑक्सचं काय होणार ऑक्सन. ओके, हा शब्द लक्षात ठेवा. ऑक्सचं ऑक्सन, चाइल्डचं चिल्ड्रन. ओके, आर ई एन प्रत्यय लागला इथे ई एन प्रत्यय लागला. काही नामांच्या शेवटी ई एन आणि आर ई एन प्रत्यय लावून सुद्धा त्याचं अनेक वचन केलं जात असतं. आता हा नियम बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, काही नामातील स्वरांमध्ये जर बदल म्हणजे काही नामांमध्ये ना स्वरांमध्ये बदल केला जातो आणि त्याचं अनेक वचन केलं जातं. आता टूथचं स्वर जो आहे ओ तिथे ई केलं आहे. ओके, टूथचं टीथ झालं, गुजचं गीज झालं, हे लक्षातच ठेवावं लागेल. गुजचं गीज अनेक वचन. उमनचं उमेन होतं. ओके, उमेन. मॅनचं मेन होतं, फूटचं फीट होतं. इथे काय फक्त स्वरांमध्ये बदल केला त्यांनी आणि त्याचं अनेक वचन केलेलं आहे त्या नामाचं. ओके, आणि 10वा नियम बघा, काही नामांच्या शेवटीनं मॅन जर शब्द असेल तर मॅनचं मेन करून ना त्याचं अनेक वचन केलं जातं. आता इथे बघा वर्कमॅनचं या मॅन जो शब्द आहे शेवटी त्याचं काय केलं वर्क मेन केलेलं आहे. जेंटलमॅनचं जेंटल मेन केलं, फक्त मॅनचं मेन केलं त्यांनी प्लुरल फॉर्म करण्यासाठी. वॉशरमॅन जेव्हा संयुक्त शब्द आलेला असतो ना त्यावेळेला तुम्ही मॅनचं मेन करून अनेक वचन करायचं. ओके, वॉशरमॅन म्हटलं तर वॉशरमेन होणार अनेक वचन. फिशरमॅनचं फिशरमेन होणार. वर्कमॅनचं वर्कमेन, जेंटलमॅनचं जेंटलमेन, वॉशरमॅनचं वॉशरमेन, फिशरमॅनचं फिशरमेन. ओके, इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला एक्सेप्शन्स खूप पाहायला मिळतात. इथे पण अपवाद आहे बघा. आता मी काय सांगितलं आपण मॅनचं अनेक वचन करताना संयुक्त शब्दामध्ये मेन होणार आहे, पण काही जे परभाषेतून शब्द असतात ना आलेले त्यांचं मात्र मॅनला फक्त एस प्रत्यय लागतो. ओके, एस प्रत्यय लागून त्यांचं अनेक वचन केलं जातं. जसं की आता बघा ब्राह्मण हा शब्द जो आहे ना म्हणजे
जातीमध्ये पण जातींना पण फक्त एस प्रत्यय लागतो. ब्राह्मण हा शब्द आहे, ब्राह्मण MAN लागतं शेवटी, त्याचं फक्त ब्राह्मण्स होतं प्लुरल फॉर्म करताना. टर्कोमॅनचं टर्कोमॅन्स होतं. ओके. नॉर्थमॅनचं नॉर्थमॅन्स फक्त एस प्रत्यय लागला. मुस्लिमांचं मुस्लिमन्स असा एस प्रत्यय लागून पण त्याचं अनेकवचन केलं जातं. आणि मॅनचं मेन अगोदर आपण बघितलं, फक्त ज्या यांच्यामध्ये परिभाषेतून शब्द आले आहेत इंग्रजीमध्ये तिथेच फक्त एस प्रत्यय लागणार. आता 11वा नियम पाहू. दोन नामांपासून तयार झालेल्या संयुक्त नामातील शेवटच्या नामाला एस प्रत्यय जोडून अनेकवचन केलं जातं, कारण यातील परिभाषिक शब्द हे विशेषणाचे कार्य करत असतात. ओके. जो मेन शब्द असतो ना पहिला, तो विशेषणाचं जर काम करत असेल तर दुसऱ्या शब्दाला नाही का एस प्रत्यय लागत असतो. ओके. आता एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. स्टोरी बुक कशाचं बुक आहे, ते स्टोरीचं आहे, म्हणजे स्टोरी काय झाला, हा शब्द विशेषण झाला बुकबद्दलचा. म्हणजे तर विशेषण पहिला शब्द येत असेल तर आपण काय म्हटलं, दुसऱ्या शब्दाला एस प्रत्यय लागून अनेकवचन होत असतं. म्हणजे स्टोरी बुकचं काय होणार आहे, स्टोरी बुक्स होणार आहे. स्टोरी टेलरमध्ये पण नाही का काय सांगतोय, तो गोष्टी सांगतोय. सांगणारा कोणी गोष्टी, म्हणजे मुख्य शब्द स्टोरी आणि दुसऱ्या शब्दाला एस प्रत्यय लावायचा. टेलरला काय लागणार, स्टोरी टेलर्स. ओके. इंक बॉटल कशाची बॉटल आहे, ती इंकची. इंक काय झालं, विशेषण झालं, म्हणजे एस प्रत्यय लागून याचं अनेकवचन होईल, इंक बॉटल्स होणार. ओके. बॉक्स ऑफिसचं बॉक्स ऑफिसेस होणार. क्लासरूमचं क्लासरूम्स होणार. ओके. आता 12वा नियम बघा, एकदम इझी भाषेमध्ये. संयुक्त नाम. आता संयुक्त नाम जर इन किंवा ऑफने जोडलेलं असेल तर पहिल्या मुख्य शब्दाला काय लागतं, अनेकवचन होत असतं पहिल्या मुख्य शब्दाचं. ओके. अगोदर आपण बघितलं तो विशेषण असेल पहिला शब्द तर दुसऱ्या शब्दाला एस प्रत्यय लागतो. तर इथे काय आहे, इन ऑफने जर जोडलेला असेल संयुक्त शब्द तर नाही का त्या ठिकाणी पहिल्याच शब्दाला काय येणार, एस प्रत्यय लागणार आहे. आता इथे बघा तुम्ही, सन इन लॉ. ओके. सन इन लॉ, इन नावाचा आलममध्ये शब्द म्हणजे काय होणार आहे, सन्स इन लॉ. ओके. पहिल्या शब्दाला एस प्रत्यय लागला. ब्रदर इन लॉ, आता इथे पण इन आलममध्ये म्हणजेच काय, ब्रदर्स इन लॉ. फादर इन लॉ, फादर्स इन लॉ. ओके. एस प्रत्यय लागणार. डॉटर इन लॉ, डॉटर्स इन लॉ. मॅन ऑफ वर म्हणलं तर मेन ऑफ वर येणार. ओके. मेन ऑफ वर. आता नेक्स्ट नेम बघा इथे 14 नंबरचा. अक्षरे, संख्या किंवा चिन्ह अनेकवचन करताना एस वापरतात. ओके. आणि आद्याक्षरांच्या अनेकवचन करताना पण जे शॉर्ट फॉर्म असतात बघा, MP, MA, LLB यांचं पण नाही का अनेकवचन करताना फक्त एस प्रत्यय लागत असतो. आता इथे एक्झाम्पलमध्ये पाहू शकता, MAचं फक्त MAच एस प्रत्यय लागला. LLB LLBच. MLA MLAच. ओके. आता नंबर असताना पण नंबरचं अनेकवचन करताना पण फक्त एस प्रत्यय लागणार आहे. 5चं 5च. ओके. 10चं 10च असं फक्त एस प्रत्यय लागून त्याचं अनेकवचन करता येतं. आता काही शब्द आहेत बघा नाऊन, ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्येच असतात, जसं की बॉवेल्स, इंटेस्टाईन्स, बेलोज, सीझर्स, स्पेक्टॅकल्स, ट्राउझर्स, सॉक्स, शॉर्ट्स, स्लॅक्स, ब्लूमर्स, ॲनल्स, ॲसेट्स, ॲशेस, आर्म्स हे शब्द लक्षात ठेवावे लागतील. ओके. हे नेहमी प्लुरल फॉर्ममध्येच यूज केले जातात. ओके. टॉंग्स, रिचेस, टायडिंग्स हे नेहमी शब्द प्लुरल फॉर्ममध्ये असणार. आणि काही शब्द आहेत त्यांचं प्लुरल फॉर्म होतच नाही बघा. कोणते कोणते शब्द आहेत ते, शिप, डिअर, स्वाईन, पोलीस, सिरीज, एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट, पेअर, डझन, 100, 1000 हे शब्द नेहमी याच फॉर्ममध्ये असतात. त्यांचं एस प्रत्यय नाही लागत त्यांना. ओके. प्लुरल फॉर्म या शब्दांचं होत नाही. अजून ॲडिशनल 1-2 पॉईंट बघा. ॲबस्ट्रॅक्ट नाऊनना नेहमी म्हणजे प्लुरल फॉर्म कधीच नसतात. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन त्याच्यामध्ये कसं आता करेज, ऑनेस्टी, फेथफुलनेस हे शब्द नेहमी काय असणार आहे, सिंग्युलरमध्येच असणार आहे, प्लुरलमध्ये कधीच नसणार. ओके. पण नाही का जेव्हा वेन दे आर युज्ड इन अ प्लुरल, दे आर युज्ड ॲज अ कॉमन नाऊन, तेव्हा ते काय असणार आहे, कॉमन नाऊनमध्ये असणार आहे. जसं की आता काइंडनेस. ओके. काइंडनेस ॲक्ट्स म्हणतो आपण, तर त्यावेळेला ते प्लुरल फॉर्ममध्ये असणार. मटेरियल नाऊन पण कधी नाही का प्लुरल फॉर्ममध्ये नसणार मटेरियल नाऊन. ओके. पदार्थाची नामे पण कधीच अनेकवचनी नसतात, जसं की आयर्न, टीन, वूड हे नेहमी एकवचनीच असणार. आता यावरती आयोगाने विचारलेले क्वेश्चन्स पाहू आपण या टॉपिकवरती. चूज द प्लुरल ऑफ द वर्ड इन कॅपिटल लेटर. क्रायटेरियॉनचं प्लुरल फॉर्म करायचं आहे आपल्याला. तर क्रायटेरियॉनचा शब्दाचा काय प्लुरल फॉर्म होणार आहे, क्रायटेरिया. ओके. क्रायटेरिया. व्हॉट द प्लुरल फॉर्म ऑफ मँगो. आता लास्टला ओ आला म्हणजे इथे काय लागणार आहे, प्रत्येक कोणता लागणार आहे, मँगोज. ES प्रत्यय लागेल. ओके. स्वरांच्या अगोदर नाही का जर व्यंजन असेल तर ओच्या अगोदर काय असणार आहे, ES प्रत्यय लागणार. फर्स्ट ऑप्शन येईल. व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ बॉक्स. बॉक्सचं प्लुरल फॉर्म काय येईल म्हटलं तरी इथं एक्सच्या नंतर आपल्याला ES प्रत्यय लावायचं आहे, म्हणजेच काय, बॉक्सेस होईल. ओके. जेव्हा आपण नियम लक्षात ठेवू ना तेव्हा आपल्याला काहीच लक्षात म्हणजे पाठांतर करण्याची गरज नाही, लगेच कळेल आपल्याला. शेवटी एक्स आला म्हणजे तिथे शेवटी अनेकवचन करताना ES प्रत्यय लागणार.
आता 4 नंबरचा क्वेश्चन, सिलेक्ट द प्लुरल फॉर्म ऑफ स्टोरी. आता वाय आला, वायच्या अगोदर व्यंजन आहे. ओके, वायच्या अगोदर व्यंजन आहे म्हणजेच त्याचा प्लुरल फॉर्म करताना आई एस प्रत्यय लागतो, म्हणजेच काय येणार आहे, स्टोरीज येणार. ओके, स्टोरीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहू 5 नंबरचा. चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ हिरोज. ओके, हिरोजचं आपल्याला प्लुरल फॉर्म करण्यास विचारलं त्यांनी. तर हिरोजचं काय होणार आहे, हिरोजेस. ओके, ई एस प्रत्यय लागलेला आहे, SES. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द प्लुरल फॉर्म ऑफ ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉचं आपण काय म्हटलं होतं, आणि जेव्हा इन किंवा अप्रिय हे लागत असेल, तिथं शब्द येत असेल तर त्यावेळेला पहिल्या मुख्य शब्दाला काय होणार आहे, एस प्रत्यय लागणार. ओके, एस प्रत्यय लागणार म्हणजे ब्रदर्स इन लॉ. सेकंड नंबरचं येईल. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. फाइंड आउट द वर्ड विच कॅन नॉट बी यूज्ड इन प्लुरल. ओके, असा कोणता शब्द आहे की जो प्लुरल फॉर्ममध्ये आपण यूजच करत नाही, तसा कोणता शब्द आहे, फर्निचर. फर्निचर हा शब्द आपण प्लुरल फॉर्ममध्ये यूज करत नाही, तो नेहमी एकवचनीचा असतो. 8वा क्वेश्चन बघा. पिक आउट द रॉंग मॅचिंग फ्रॉम द फॉलोइंग. ओके, आता याच्यामध्ये शब्द दिलेत त्यांनी. आता बंगलोचं बंगलोज होतं, हे बरोबर आहे. ओके, बंगलोचं बंगलोज होतं. ब्रदर इन लॉ, ब्रदर इन लॉचं ब्रदर इन लॉच आपण आताच बघितलं, जेव्हा इन ऑफ असेल तेव्हा पहिल्या शब्दाला एस प्रत्यय लागतो. इथे पहिल्या शब्दाला नसून दुसऱ्या शब्दाला एस प्रत्यय लागला म्हणजे सेकंड नंबरच रॉंग असणार आहे. ओके, होपचं होपच राहणार आहे. हे होप म्हणजे काय येणार आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणार आहे, म्हणून त्याचं सिंग्युलर फॉर्ममध्येच राहील तो. जोकचं जोक्स येईल. ओके, बरोबर आहे. बाकी फक्त सेकंड नंबरचं रॉंग येईल. 9 नंबरचा क्वेश्चन पहा. द प्लुरल ऑफ थिप. थिप या शब्दाचं आपल्याला प्लुरल फॉर्ममध्ये करायचं आहे. ओके, 2009 PSIमध्ये विचारला होता, PSIच्या एक्झाममध्ये मेन्सला. तर आपण काय म्हटलं होतं, एफ किंवा एफ ही शेवटी आलेलं असेल शब्दाच्या, तिथे काय लागणार आहे, VES प्रत्यय लागणार आहे. ओके, VES म्हणजे इथे कुठे लागलेलं आहे, VES प्रत्यय बघा इथे लागलेला आहे, VES प्रत्यय. तर म्हणजे 3rd नंबरचा ऑप्शन याचा आन्सर येईल. 10वा क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ नाऊन. खालीपैकी कोणता प्लुरल फॉर्म आहे योग्य बघायचं. तर हिरोईन, हिरोजेस, हिरोज आणि हिरोजेस ES प्रत्यय लागेल. ओके, 4 नंबरचं ओ नंतर ES प्रत्यय लागेल. 4 नंबरचं राईट येईल. 11 नंबरचा क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्लुरल नाऊन. खालीपैकी कोणतं प्लुरल नाऊन नाही आहे म्हटलं त्यांनी. तर बघा, माईस बरोबर आहे, माऊसचं माईस होतं. कॅटल बरोबर आहे, कॅटल. ऑक्सन, ऑक्सचा आपण EN प्रत्यय बघितलं, EN किंवा RN प्रत्यय लागत असतो तर EN लागलेला होता ऑक्सला. गुजचं काय येणार आहे, जेव्हा डबल स्वर असतात ना तेव्हा आपण काय म्हणलं, त्याचं रूपांतर होत असतं, त्याच्यामध्ये बदल होऊन शब्द तयार होत असतो अनेक वचनी. तर आता GOOC, तर डबल ओचं काय होणार आहे, गीज होणार आहे, जी. ओके, गीज येईल, तर गीज अनेक क्वेश्चन. द करेक्ट फॉर्म ऑफ द प्लुरल ऑफ मेमोरेंडम. मेमोरेंडम या शब्दाचं प्लुरल फॉर्म काढायचं आपल्याला. तर कोणतं असतं ना योग्य, मेमोरेंडा. ओके, मेमोरेंडा असेल त्याला AND अनेक क्वेश्चनमध्ये. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. द प्लुरल सच ॲज अ मेन्स, चिल्ड्रन्स आर नोन ॲज अ. हे जे मेन्स, चिल्ड्रन असतात हे कसे शब्द असतात, डबल प्लुरल असतात. ओके, डबल प्लुरलमध्ये येतात ते नेहमी. आता एक वाक्य दिलं आणि त्याचं आपल्याला प्लुरल फॉर्ममध्ये करण्यासाठी सांगितलं. देअर इज अ नो लेडी टीचर इन आवर कॉलेज. आमच्या कॉलेजमध्ये एक पण लेडी टीचर नाही आहे म्हटलं त्यांनी. तर याचं प्लुरल फॉर्ममध्ये करायचं. तर देअर इज अ नो लेडी टीचर इन आवर कॉलेज फर्स्ट तर रॉंग येणार आहे. ओके, देर आर नो लेडी टीचर्स इन आवर कॉलेज सेकंड राईट आहे. ओके, सेकंड राईट आहे इथं. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द ॲप्रोप्रिएट फ्रेज फ्रॉम द चॉईसेस गिवन टू फिल इन द गॅप इन द फॉलोइंग एक्झाम्पल. ओके, आता आपल्याला फॉलोइंग ही जी लाईन दिली त्याच्यामध्ये आपल्याला लाईन भरायची ती. तर से दॅट पनिशमेंट दॅट डॅश से दॅट पनिशमेंट शुड बी मोर सेवर. ओके, तिथे काय नाही, सम पीपल्स कधीच म्हणजे जे. आता अजून एक नियम बघा, एक छोटा नियम सांगते. हा नियम राहिला होता. हे बघा, कलेक्टिव्ह नाऊन जेव्हाही असतात ना तेव्हा ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतात, त्यांना एस किंवा ES प्रत्यय लावण्याची काही गरज नसते. असे कोणते कोणते शब्द आहेत, पीपलला एस किंवा ES प्रत्यय लागत नाही. कॅटल, पोलिट्री, वर्मी, जंट्री हे शब्द जे असतात ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतात. ओके, पीपल, कॅटल वगैरे. पीपलच्या पुढे ना पण आर्टिकल येत नाही, म्हणजे मग इथे काय येणार आहे, सम पीपल येईल. ओके, सम पीपल से दॅट पनिशमेंट शुड बी मोर सेवर. ओके, पीपल हा कलेक्टिव्ह नाऊन असल्यामुळे याच्यापुढे एस किंवा ES प्रत्यय लागत नाही, म्हणजे हे पण रॉंग, हे पण रॉंग आणि आर्टिकल पण इथे रॉंग यूज केलेला आहे, त्यामुळे सम पीपल बरोबर येतं. ओके, 16 नंबरचा क्वेश्चन. पिक आउट द ऑड ऑन. ओके, पिक आउट द ऑड ऑन म्हणजे वुमनचं काय येणार आहे, वुमेन येईल. चाइल्डचं चिल्ड्रन, ऑक्सचं ऑक्सन, टूथचं टीथ येणार आहे. ओके, येतं टूथचं टीथ येईल म्हणजे हे रॉंग आहे, बाकी सर्व बरोबर आहे. इथं 17वा क्वेश्चन बघा. मॅनचं मेन होतं, बरोबर आहे. माऊसचं माईस होतं, माऊसेस होत नाही, माईस होतं.
फूटचं फीट बरोबर आहे. गुजचं काय होतं, गीज होतं, हे पण बरोबर आहे, फक्त हे रॉंग आहे. तर माऊसचं माईस होतं. ओके, सेकंड रॉंग आहे. नियम एकदा फास्टमध्ये मी रिवाईज करते बघा. खूप इझी आहे टॉपिक. एकदा नियम लक्षात राहिले ना की आपल्याला लगेच आन्सर येईल. पहिला म्हणजे तर काही नियम बघा. जेव्हा कलेक्टिव्ह नाऊन असतो ते नेहमी कसं असणार, प्लुरल फॉर्मच असणार आहे. त्याला एस किंवा एस प्रत्यय नसणार आहे. ओके, मटेरियल नाऊनच्या पुढे कधी मटेरियल नाऊन कधी प्लुरल फॉर्म त्याचं करता येत नाही मटेरियल नाऊनचं. ओके, ते सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन पण नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं, प्लुरल फॉर्ममध्ये नसतं. नामाच्या शेवटी यस, सी एच, एक्स, एस एच, झड असे प्रत्यय असेल तर तेव्हा त्याचं प्लुरल फॉर्म करताना ई एस प्रत्यय लावायचा. आणि वाय जर शब्द असेल शेवटी नामाच्या तर तेव्हा नाही का तर वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर आय ई एस प्रत्यय लागणार. आणि जर वायच्या पूर्वी स्वर असेल तर फक्त एस प्रत्यय लागणार. नामाच्या शेवटी जर ओ असला आणि त्यापूर्वी जर व्यंजन असेल तर त्यावेळेला ई एस प्रत्यय लागत असतो. जसं की आपण मँगो आणि मँगोचं बघलं होतं, ई एस प्रत्यय लागला होता. ओके, अजून नामाच्या शेवटी जर दोन स्वर येत असतील तेव्हा फक्त एस एस प्रत्यय लागत असतो. नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई असेल तर ते काढून त्या ठिकाणी आपल्याला फी ई एस प्रत्यय लावावा लागतो. ओके, आणि काही नामांच्या शेवटी ई एन किंवा आर ई एन प्रत्यय जोडून अनेकवचन केलं जातं. अजून एक महत्त्वाचा नियम, संयुक्त वाक्यातील पहिला शब्द जर विशेषण असेल तर फक्त दुसऱ्या नामाचं अनेकवचन करावं लागत असतं. ओके, जसं आपण स्टोरी बुक बघितलं तर स्टोरी बुक्स केलं होतं. ओके, अजून संयुक्त नामाच्या मध्ये जर इन ऑफने जोडलेलं असं संयुक्त नाम तर त्यावेळेला पहिल्या मुख्य नामाचं अनेकवचन करावं लागतं. सन इन लॉचं सन्स इन लॉ. ओके, नामाबरोबर शेवटी शब्दयोगी अवयव असेल तर मुख्य नामाचं अनेकवचन करावं लागतं. आता पासरबाईचं मुख्य नाम काय, याच्यामध्ये पासर म्हणजे पासर्स बाय होणार आहे. ओके, शब्दयोगी अवयव आला म्हणजे पहिल्या शब्दाला एस प्रत्यय लागतो. रोगांची नावे नेहमी एकवचनीच असतात. ते कधीच प्लुरल फॉर्ममध्ये नसतात. रोगांची नावे जसं की मम्स, रिकेट्स, मिझल्स, शिंगल्स यांचं नेहमी नाही का एकवचनीच असतात ही नामे. अजून एक महत्त्वाचा नियम, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, पॉलिटिक्स असे जे विषय असतात ना, विषयांची नावे जर विषय म्हणून वाक्यामध्ये उपयोग होत असेल त्यावेळेला आपल्याला फक्त सिंग्युलर वर्ब त्यांच्या पुढे वापरावा लागतो. पण जेव्हा षष्टी फॉर्ममध्ये असेल ना सब्जेक्ट तर त्यावेळेला आपल्याला प्लुरल फॉर्म वर्ब म्हणून वापरावं लागतं. एक्झाम्पलवरून समजेल बघा. मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. इथे मॅथमॅटिक्स काय झाला, सब्जेक्ट म्हणून वापरला आपण. माझा विषय कोणता आवडता, मॅथमॅटिक्स. ओके, म्हणून इज वापरला आपण. ओके, सिंग्युलर वर्ब वापरला. आता हीज मॅथमॅटिक्स म्हणजे काय, सिस्टी फॉर्ममध्ये हीज हा सिस्टी फॉर्ममध्ये. तो हीज मॅथमॅटिक्स आर वीक. ओके, दुसऱ्यांबद्दल बोललेलं आहे त्याच्याबद्दल चाचीचे हा शब्दाबद्दल बोललेलं आहे तेव्हा आपल्याला प्लुरल फॉर्ममध्ये विषय वापरावा लागेल. ओके, हीज मॅथमॅटिक्स आर वीक म्हणावं लागेल. अशा प्रकारे वचन हा टॉपिक झालेला आहे. ओके, थँक्यू.